तुंगारपूर अर्बन बँकेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्त खासदार रावसाहेबांना आमंत्रित केलेलं होतं. जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बँकेची चेअरमन म्हणून सगळा फोकस शेवंतीवर होता. बँकेनं केलेल्या नेत्रदीपक प्रगतीची खासदार रावसाहेबांनी तोंड भरून स्तुती केली. रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं बँकेच्या सभासदांना भेटवस्तूंचं वाटप केलं गेलं. सभासद मंडळी खुश होती. ठेवींवर आकर्षक व्याज, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना व्याजात सवलत असे अनेक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले गेले होते. त्यामुळे सभासद शेवंतीवर बेहद्द खुश होते. बँक कर्मचाऱ्यांना 20% बोनस जाहीर केला होता. त्यामुळे कर्मचारी वर्ग आनंदात होता. शेवंतीविषयी जनमानसात अत्यंत आदराची भावना आहे हे रावसाहेबांनी लक्षात घेतलं होतं. आमदार दादासाहेब विरोधी पार्टीचे असले तरी ते लोकप्रतिनिधी होते. त्यांना माणसांची पारख होती. राजकारणात मुरलेले ते मुरब्बी आमदार होते. 8-15 दिवसांना शेवंतीच्या घरी आमदार हेलपाटे मारत होते. अधूनमधून दौरा असला म्हणजे खासदार साहेब शेवंतीच्या घराला पाय लावून जात होते. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं शेवंतीचं समाजकारणात, राजकारणात महत्त्व वाढत होतं. सर्वसामान्यांसारखं साधं राहणं, पदाचा गर्व नाही, अहंकार नाही, व्यवहार्य बोलणं, एखाद्या बाईच्या कडेवर असलेल्या मुलाचा प्रेमानं गालगुच्चा घेणं, तिचं सुखदुःख विचारून घेणं, गरिबीत होरपळलेल्या महिलांना, विशेषतः विधवांना, परित्यक्तांना तळमळीनं मदत करणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं हे सगळं शेवंतीच्या स्वभावातच होतं. त्यामुळे तळागाळातल्या लोकमानसात शेवंतीला अत्यंत मानाचं आणि आपुलकीचं स्थान होतं. शेवंतीला आपले पूर्वाश्रमीचे गरिबीचे दिवस आठवायचे आणि ती देवाला विनंती करायची की देवा, कोणाला काही दे किंवा देऊ नकोस, पण कृपा करून कुणा लेकरांना निराधार करू नकोस आणि कुणाला गरिबी देऊ नकोस. प्रत्येकाला पोटापुरतं खायला दे. गरिबीमुळे समाजातल्या अनेकांना विदारक जीवन जगावं लागतं याची शेवंतीला जाणीव होती. ताटाला ताट लावून जेवायचं, घासातला घास दुसऱ्याला खायला घालायचा. मायेचा, ममत्वाचा कळवळा शेवंतीच्या अंतरी होता. साधू असो, संत असो, देव असो, देवता असो, लोकांनी त्यांना सोडलं नाही. मनात आलं की सोडायचं आणि नंतर देवा माझं चुकलं म्हणत पाया पाडायचं. हे परंपरागत चालत आलं आहे. शेवंती तर सर्वसामान्य बाई. तिची बदनामी करायला लोक मागे पुढे बघत नव्हते आणि अफवा उठवण्यात गजाची बायको आणि तानाजी हे दोघं आघाडीवर होते. तानाजीची आणि गजाच्या बायकोची जवळीक वाढली होती. ते दोघं पडद्यामागून सूत्र हलवत होते. बाहेरचे शत्रू कळतात, पण नात्यागोत्यातले घरभेदे सहजासहजी लक्षात येत नाहीत. सगळं जग विश्वासावर चालत नसतं, पण नको तिथे आंधळा विश्वास ठेवूनही चालत नाही. पण शेवंती मात्र शत्रूवर सुद्धा विश्वास ठेवायची. काही माणसं विश्वासानं केसानं गळा कापणारी असतात. अशा माणसांपासून कायम सावध राहणं गरजेचं असतं. कधीकधी बेसावतपणा माणसाला नडतो, तसा तो शेवंतीलाही नडला होता. गजा आणि गजाच्या बायकोनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेवंतीला आमंत्रण दिलं होतं. कसाही असला तरी गजा माझा भाऊ आहे, त्याची बायको माझी लहान भावजाई आहे. मागे काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा मनातला दुरावा कमी करून आपण लाडक्या भाच्याच्या वाढदिवसाला गेलं पाहिजे. त्यांनी आमंत्रण दिलं आहे, मग आपण तरी मनात कशाला रागलोभ धरायचा. रागानं राग वाढतो, लोभानं लोभ वाढतो. आपली दुरावलेली नाती आपणच जोडायची असतात. शक्यतो आपण होऊन नाती तोडायची नसतात. शेवंतीनं नंदेश आणि सुजाताला बरोबर घेतलं. जाताना गजाच्या मुलाला छानसा ड्रेस घेतला, त्याच्याकरता भेटवस्तू घेतली आणि आनंदी मूडमध्ये शेवंती गजाच्या घरी पोहोचली. गजाच्या घरी श्यामल अगोदरच उपस्थित होती. वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. सगळ्यांना केक दिला, अल्पोपहार दिला. मुलात मुलं आनंदानं खेळत होती. गजाच्या बायकोला श्यामलनं नजरेनं इशारा केला. गजाच्या बायकोनं शेवंती करता आणि श्यामल करता 2 ग्लास सरबत आणले. उजव्या हातातला ग्लास श्यामलला दिला आणि डाव्या हातातला ग्लास शेवंतीला देताना ती आग्रह करत होती, घ्या ना ताई, तुमच्याकरता खास सरबत केलंय, कसं झालंय सांगा. असं म्हणून ती आत जायला लागली. इतक्यात श्यामल म्हणाली, अगं हे बघ ना, मला जरा सरबताची ॲलर्जी आहे, पित्ताचा त्रास वाढतो गं, त्यामुळे हे माझं सरबत घेऊन जा. असं म्हणत तिने ग्लास गजाच्या बायकोच्या हातात दिला. गजाची बायको दरवाजाच्या आडून बघत होती. एवढ्यात शेवंतीला फोन आला.
मोबाईलला रेंज मिळत नव्हती, म्हणून शेवंतीनं हातातला ग्लास टिपॉयवर ठेवला आणि खिडकी शेजारी जाऊन फोनवरनं बोलत होती. मुलात खेळणारा श्यामलचा मुलगा नितेश धावत आला आणि टिपॉयवरचा सरबताचा ग्लास उचलून हातात घेतला त्याने. अरे नितेश, तो मावशी करतं ठेवलेलं सरबत आहे, ठेव बरं खाली तो ग्लास, श्यामल म्हणाली. पण तोपर्यंत नितेशने तोंडाला ग्लास लावलं सरबत घटाघटा प्यायला. श्यामलनी कपाळावर हात मारून घेतला. मावशीचं सरबत नितेश घटाघटा प्यायला होता. अगं पिऊ देत की, लहान आहे, मी दुसरं सरबत घेईन, दुसरं आण ग मला, शेवंती म्हणत होती. पण तोपर्यंत चक्कर येऊन नितेश बेहोश होऊन खाली पडला. सगळ्यांची तारंबळ उडाली. नितेशला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी विषबाधेचं कारण सांगितलं. नितेशला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. विषबाधा करून शेवंतीला संपवायचं असा वेढा उचललेल्या श्यामलचं आणि गजाच्या बायकोचं तोंड काळं ठिक्कर पडलेलं होतं. शेवंती मनात विचार करत होती की फोन आला नसता, आपण खिडकीजवळ गेलो नसतो, तर माझेच लोक अत्यंत विश्वासानं विषबाधेच्या माध्यमातून माझा काटा काढणार होते. कारण उजव्या हातातलं सरबत श्यामल करता आणि डाव्या हातातलं सरबत माझ्या करता. यदा कदाचित चुकून गडबड झाली तर धोका पत्करायला नको, म्हणून श्यामलनं सरबत नाकारलं होतं आणि अत्यंत विश्वासानं मला एकटीला सरबत पाजून यमलोकी पाठवायचा त्यांचा डाव मात्र उधळला गेला होता. त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला होता. घरातल्या घरात मामला राहावा, बोंबाबोंब करून गावभर कशाला पसरवायचं, आपल्याच माणसांची लक्तरं आपणच वेशीवर कशाला टांगायची. माझं दैव बलवत्तर मी वाचले, नाहीतर मला संपवण्याचा डाव त्या दोघींचा यशस्वी झाला असता. भाऊजाईचं ठीक आहे, पण आपली पाठची बहीणसुद्धा कटकारस्थानात सहभागी झाली याचं शेवंतीला दुःख वाटत होतं. डॉक्टरांनी प्रयत्न करून नितेशला मृत्यूच्या जबड्यातनं बाहेर काढलं होतं. कोणाच्या सांगण्यानुसार त्या दोघींनी असा अघोरी जीवघेणा प्रयत्न केला होता. पडद्यामागचा मुख्य सूत्रधार कोण होता? ज्या बहिणीसाठी, भावासाठी मी आयुष्य वेचलं, त्यांचा मी असा कुठला गुन्हा केला होता की ते माझे जीवावर उठले? कारण काही असो, या कृत्यामागचा बोलविता धनी वेगळाच असणार. आपलेच दात आपलेच ओठ, उगी कशाला विसकून दाखवायचे? आपलं दैव भलं म्हणून कृष्णकृत्य करणाऱ्याचे दात घशात गेले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून बचावले याचंही समाधान होतं. पण यांनी असं का करावं या प्रश्नानं डोकं मात्र सतावून गेलं होतं. तरीही झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणत शेवंतीनं त्या दोघींबद्दल एक अवाक्षरसुद्धा काढलं नाही. पण श्यामल आणि गजाच्या बायकोचं तोंड पायताणानं सडकल्यासारखं झालं होतं. त्या दोघींचे मनसुबे एकाएकी आलेल्या त्या फोनमुळं उधळले गेले होते. तुंगारपुरात हल्ली 2 नंबरच्या धंद्यावरनं 2 गटातून विस्तव जात नव्हता. मटका, गुटखा, अवैध दारूचे धंदे, गांजा विक्री यावरून बाबू बनगर आणि धनशा धनवडे याच्या दोन्ही गँगनी केवळ आपलीच हुकूमत असावी, त्यातून मिळालेल्या पैशातून आपण ऐश करायची, गुंडगिरी पोसायची, जवळ गुंड बाळगायचे, ज्याला काम नाही, उद्योग नाही अशी टवाळखोर पोरं या किंवा त्या गँगमध्ये सामील व्हायची, एकमेकांवर डूख धरून असायची, सर्वसामान्य माणसांवर ती दहशत बसवायची. गँगवॉर आलंय म्हणत ते दुकानदारांना लुटत होते. 2 नंबरच्या धंद्यात त्यांच्यावर पोलिसांची मेहर नजरही होती. बनगर गँगचा म्होरक्या बाबू बनगर होता. आपल्या एरियात दुसऱ्याचा शिरकाव होऊ देत नव्हता. 2 नंबरच्या धंद्यात तो डॉन झाला होता. त्याच्या अवतीभोवती 50-60 पोरांचं टोळकं असायचं. लाठी, काठी, गुप्ती, रामपुरी चाकू हातात फिरवत रस्त्यात सगळे मगरुरी करत फिरायचे. गोरगरिबांच्या पोरींना त्रास द्यायचे, प्रसंगी अत्याचार करायला सुद्धा धजावायचे. बाबू बनगर आपला धाकदपटशा दहशत वाढवण्याकरता या असल्या पोरांचा उपयोग करून घेत होता. बनगर गँगचा डॉन असल्यामुळे बाबू मलिदा घ्यायचा आणि कुत्र्यांना तुकडा टाकल्यानंतर ती जशी गोंडा घोळतात, लाळ गाळत आशाळभूतपणे बघत राहतात, तशी ही उडाणटप्पू पोरं दारूच्या घोटासाठी, मटणाच्या तुकड्यासाठी 100-500 रुपयांच्या अभिलाषेनं बाळू बनगरच्या इशाऱ्यावर थैमान घालत होती. त्यांच्या बळावर तुंगारपुराच्या पूर्व भागात बाळू बनगरच्या गँगची हुकूमतच पसरलेली होती.
धनशा धनवडे तुंगारपूरच्या पश्चिम भागातला कुख्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा, नीच वृत्तीचा आणि हीन कृतीचा असल्यानं त्याच्याही नादाला कोणी लागत नव्हतं. एखाद्याचं अपहरण करणं, खंडणी वसूल करणं, अवैध दारू विकणारे, मटका घेणारे, फुटपाथवर व्यवसाय करणारे त्यांच्याकडून तो हप्ता वसूल करायचा. पोलिसांचा धाक, त्यांचे हप्ते, गँगस्टरवाल्या दादांचा हप्ता, यातून मान वर होत नव्हती त्यांची. कमवायचं आणि या मवाल्यांच्या हवाली करायचं असं त्या लोकांचं चाललं होतं. सुभाष चौकात कोणाची हुकमत असावी यावरून वारंवार खटके उडत होते. बाबू बनकर गँगची आणि धनशा धनवडे गँगची पोरं एकमेकांकडे बघून मिशीला पीळ भरत होती, अमरीतुमरीवर येत होती. कोणी कुणाला भीत नव्हतं. एकमेकांना भिडण्यासाठी हात सळसळत होते. खळीला आलेलं घोडं फुरफुरतं त्याप्रमाणे फुरफुरायचे ते. बनकर गँगमधला राम्या धनवडे गँगमधल्या ढेबऱ्या गोंद्याला म्हणाला, अय खोळे, माझ्याकडं काय बघतो रे? बघणाऱ्याचं डोळं काढायला हातात दिलं बरं का. अरे डोळं काढणाऱ्याचा कोथळा बाहेर काढला म्हणून समज. अय आरामखोर, तुझ्यात किती दम आहे तेच बघतो. काय तुझी जेवढी गँग आहे ना घेऊन तेवढी. तू सांगशील तिथं मी येतो. एकदा भिडलं ना का मागं सारायचं नाही. बाबू बनकरच्या गँगबरोबर भिडायला वाघाचं काळीज असायला लागतं. ए जडे, तुझी काय किती यायची तेवढी येऊ दे. काय येऊन काय आमची उपटणार आहे का? अरे तुझ्यासारख्याला चुटकी सरशी उडी होतो. कोण तुझ्या अंडू पांडू आणायचे घेऊन ये जा. तुझ्या त्या बोरट्या दादाला बी घेऊन ये. एक तर आम्ही मरू नाही तर मारू, मागं हटणार नाही. खरं तर ढेबरा गोंद्या आणि रम्या गुरवाच्या प्रमिलेवर टपून होते. ती कोणाच्या नादी लागत नव्हती. पण या दोघांनी प्रमिला आपलीच फटाकडी असं म्हणून ते एकमेकांवर जळत होते. बाबू बनकर आणि धनशा धनवडे या दोघांच्या धुसफुशीला काहीतरी गरमागरम कारण हवंच होतं. गोंद्या आणि राम्या प्रमिलावर असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे एकमेकांना पाण्यात बघत होते. ओ बाबूभाई, धनशा धनवडेच्या पोरा निशाली दिलंय, उद्या फाईसला होऊन जाऊ दे. सुभाष चौकात त्यांना झोडपूनच काढू. रम्या बाबूला भडकवत होता. धनशा दादा, उद्या बाबेच्या गँगचा पाडशा पाडायचा. लय माजलेच झाले, येता जाता डाराडोर करतात. ढेबऱ्या गोंद्या धनशाला म्हणत होता. आपली गँग आणि त्यांची गँग एकदा होऊनच जाऊ द्या. रम्या आपल्या गँगला गांडूची गँग म्हणतोय, मग मी त्याला म्हणलं तुमची हिजडेची गँग आहे. दादा तुम्ही नुसतं बघत राहा, एकेकाला ताणून ताणून मारतो. आपली जबरदस्त दहशत निर्माण झाली पाहिजे. बाब्याच्या गँगने पुन्हा आपला नाद नाही करायला पाहिजे असं म्हणत ढेबऱ्या गोंद्या धनशा धनवडेच्या कानात किडे कालवत होता. उद्याची तयारी धनशा करत होता तर दुसरीकडे बाबू बनकर 10-5 मुडदे पाडायचं म्हणत तयारी करत होता. दुसऱ्या दिवशी धनशा धनवडीची 50-60 पोरं डोक्याला टापर बांधून मारामारी करण्यासाठी तयारीत होती. कोणाच्या हातात नंगी तलवार, चॉपर, लाठ्या काठ्या, बांबू. बाबू बनकरची गँग सुभाष चौकात पूर्व बाजूला दाबा धरून बसली होती. धनशा धनवडेची गँग कधी ठिणगी पडतीये याची वाट बघत चौकाच्या पश्चिम बाजूला तयारीत होते. दोन्ही गँगमध्ये कधी स्फोट होईल, कधी आमने सामने भिडतील आणि किती मुडदे पडतील याची कल्पनाच न केलेली बरी म्हणून बहुतांश दुकानदारांनी आपापली दुकानं पटापटा बंद करून टाकली. आजूबाजूच्या घराचे दरवाजे खिडक्या बंद झाल्या. काही मंडळी आपल्या घराच्या छतावर बसून काय घडतंय, कसं घडतंय, कोण कोणाला आधी भिडतंय याचा थरार बघण्याकरता तयार होती. सभ्य मंडळींनी पोलीस स्टेशनला फोन लावायचा प्रयत्न केला पण ठराविक उत्तर येत होतं, ये सभी लाईने व्यस्त है, आप फिर से कोशिश करें. एका हवालदाराचा फोन वाजला पण तो फोन उचलत नव्हता. तुंगारपूरला पोलीस स्टेशन असून अडचण आणि नसून कोळंबा अशातली गत झाली होती. पोलिसांना भांडण सोडवण्यात रस नव्हता. भांडण होऊन शांत झाल्यावर केस दाखल करण्यात त्यांना खरा इंटरेस्ट. बनकर धनवडे गँग सुभाष चौकात आमने सामने भिडणार आहे. सगळं वातावरण टाईट आहे. व्यापाऱ्यांनी आपलं काही नुकसान होऊ नये म्हणून दुकानं बंद ठेवली आहेत. ही बातमी शेवंतीच्या कानावर गेली तशी शेवंती ताबडतोब सुभाष चौकात पोचली. समोरचं तंग वातावरण बघून केव्हाही काहीही घडू शकतं, फक्त ठिणगी पडायचा अवकाश आहे हे तिच्या लक्षात आलं. अकारण काही अघटित घडू नये, काही घडण्यापूर्वी काहीतरी करणं गरजेचं आहे हा शेवंतीनं क्षणभर विचार केला.
दुसऱ्या क्षणी कमरेला पदर खोचला. सर्वांसमोर चौकात मध्यभागी येऊन उभी राहिली. सगळ्यांना हात जोडून विनवणी करत म्हणाली, भावांनो, तुमची ताई तुम्हाला विनंती करते, तुमच्यासमोर पदर पसरते मी. कुणाची काही चूक असेल तर माझ्या पदरात घाला, पण एकमेकांवर हाडवैरी असल्यासारखं तुटून पडू नका रे. अरे कोणा करता कशा करता एकमेकाच्या जीवा उठला तुम्ही? अरे तुम्ही भांडाल, हाणामारी कराल, 2-4 मुडदे पाडाल, कशाला असो रे आनंद मिळवताय? अरे मरणाऱ्यांच्या बायका विधवा होतील, पोरं अनाथ होतील. ज्यांनी मारलं ते मारेकरी खुनी म्हणून फाशीवर जातील, नाही तर जन्मठेप भोगत बसतील. म्हणजे त्यांच्याही बायका पोरांची हालच होणार का नाही? अरे कोणाचा नवरा मारला जाईल, कोणाचा मुलगा मारला जाईल, नाही तर गंभीर जखमी होतील, कायमची जायबंदी होतील. मला सांगा, भांडण्यानं कोणाचं काही भलं झालंय का? अरे कशासाठी आपापसात वैरवाद वाढवत आहे? आणि तुम्ही चांगल्या कामासाठी भांडण केलं असतं ना तर मला काय दुःख वाटलं नसतं. धनश्यान बाब्या, तुम्हाला सांगते, तुमच्या 2 नंबरच्या धंद्यातनं कोणाचं भलं होणार आहे रे? अरे गरीबाला लुटल्यापेक्षा, धमकावण्यापेक्षा एखादं चांगलं काम करा ना. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. पण तुमच्या स्वार्थासाठी या तरुण पोरांची माती भडकवून त्यांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करताय. तुमच्यात एवढीच हिंमत आहे ना, मग जा ना सीमेवर, तिथं जाऊन भारताच्या शत्रूला नामोहरम करा. मग तुम्हाला हे असलं चांगलं कसं सुचल रे? कारण दारूच्या घोटावान मटणाच्या तुकड्यावर तुटून पडणारी तुमच्या अवतीभोवती कुत्री आहेत ना, त्यामुळे तुम्हाला छेव येतोय. आणि एकच सांगते तुम्हाला भडवे हो, तुम्हाला जर एकमेकांचा रक्तपात करायचा असेल ना तर पहिला वार माझ्यावर करा. माझा मुर्दा पायदळी तुडवा, मग एकेकाला संपवा, नाही तर कायमचं जायबंदी करा. मग लक्षात ठेवा, या वाममार्गानं तुम्ही गेले ना तर तुमचं तुम्ही अकल्याण करून घेणार आहे. अरे सन्मार्गाचा अवलंब करा, तुमचं कल्याण तुमच्या हातात आहे. तो ढेबरा गोंद्यान राम्या या दोघांच्या खाजगी भांडणाचा एवढा मोठा प्रोपोगंडा करायचं काही कारणच नाही ना. शहाणे व्हा, विचार करा, एकमेकांचं आयुष्य नका संपू. पुरुषार्थ गाजवायचा आहे तुम्हाला, मग तो चांगल्या कामासाठी गाजवा ना, पण चुकीच्या मार्गानं जाऊ नका आणि स्वतःच्या कर्मानं फाशीच्या तख्तावर जाऊ नका रे. शेवंती आवेशपूर्ण शब्दात भर चौकात मध्यभागी उभं राहून आपल्या खणखणीत शब्दात सुनावत होती. दुसरी बघी माणसं अंग चोरून लांबून बघत होती, पण निधड्या छातीची बेडर वृत्तीची शेवंती मध्यभागी उभं राहून धनश्या धनवडेला आणि बाबू बनगराला आवाहन करत होती. सर्वत्र चिडीचूप शांतता होती. शेवंतीचा शब्दनशब्द गँगमधल्या पोरांच्या काळजाला भिडत होता. आपण चुकीचा मार्ग निवडलाय हे हडसून खडसून सांगणारा आजपर्यंत कोणी भेटलाच नव्हता त्यांना. शेवंतीच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडले होते. आता यापुढे बाब्यासाठी, धनश्यासाठी काम करायचं नाही. कोण कोणाच्या जीवावर डॉन होतंय, कोण दादा होतंय, आणि त्यांची थुंकी झेलताना आपला जन्म वाया जातोय. जनमानसात आपल्याला किंमत मिळत नाही. आपलं वागणं केव्हाही चांगलं नाही, आणि वाईटाचा शेवट वाईटच होतो, चांगल्याचा शेवट चांगला होतो. आता यापुढे कोणाच्या इशाऱ्यावर नाचणार नाही, एकमेकांवर चाल करून जाणार नाही. बनगर गँग आणि धनवडे गँगमधल्या पोरांनी मनोमन प्रतिज्ञा केली आणि कानाला खडा लावून हातातली शस्त्र टाकून देत ती गुंड मवाली पोरं खाली माना घालून आपापल्या वाटेनं निघून गेली. दादा जेवढा मोठा तेवढा तो स्वतःच्या जीवाला घाबरत असतो. विरोधी गँगला घाबरून असतो. तो बॉडी रक्षकांच्या गारड्यात फिरतो. आपली पोरं शस्त्र टाकून निघून गेली तेव्हा ही दादा मंडळी काहीही एक अवाक्षर न काढता बरं झालं, अनर्थ टळला असं म्हणत शेवंतीच्या पुढनं माना खाली घालून निघून गेले. चौकातले दुकानदार बघे म्हणत होते. एका निशस्त्र बाईनं हिमतीनं, युक्तीनं आणि आपल्या जबरदस्त उक्तीनं शस्त्र खाली ठेवायला भाग पाडलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांसाठी आणि शांततेसाठी पदर पसरून विनवणी करते आणि अभूतपूर्व प्रसंगातून शब्दसामर्थ्याच्या बळावर सर्वगळ्यांना शांत करते. ही शेवंतीताई साधी बाई नाही, ही जनमानसातली देवता आहे. देवतेसमोर सगळे नतमस्तक होतात, तसे शेवंतीसमोर लोक आदरानं मस्तक झुकवत होते. जे दुसऱ्यांना आपल्या क्रूर मार्गानं झुकवत होते ते शेवंतीताई पुढे झुकत होते. सद्गुणांपुढे दुर्गुण शरण येत होते.
पण तिचा नवरा तानाजी मात्र चुकीचा मार्ग सोडायला तयार नव्हता. त्याला सन्मार्ग कळत नव्हता. तो अधोगतीच्या मार्गानं निघाला होता. घरच्या लक्ष्मीला डावलून अवदसेच्या नादी लागला होता. शेवंतीच्या मार्गात काटे पेरत फिरत होता. जयशा आणि पक्या दाद्यानं आपल्या गुंडगिरीचा जम ठाण्यात बसवला होता. सुपारी घेऊन एखाद्याचा मर्डर करण्यात त्यांचा हातखंडा होता. जयशा दादाने तुंगारपुरात शेवंतीकडून सपाटून मार खाल्ला होता आणि एका बाईकडून झालेला अपमान तो विसरलेला नव्हता. कधीतरी गावाकडे जायचं, अपमानाचा बदला घ्यायचा, शेवंतीला कायमचा धडा शिकवायचा. काट्यानं काटा काढायचा, पण शेवंती त्याच्या तावडीत आल्याशिवाय ते शक्य नव्हतं. पक्या दादा पुढाऱ्यांसाठी काम करायचा. एखाद्याला पळवून नेऊन अपहरण करणं, खंडणी मागणं, इलेक्शन पिरियडमध्ये एखाद्याला डांबून ठेवणं, जीवे मारण्याची धमकी देणं असल्या कामात तो पटाईत. इलेक्शनमध्ये आमदार साहेबांचा खास माणूस म्हणून वावरायचा. इलेक्शनमध्ये आमदार साहेबांना पोषक वातावरण निर्माण करायचा. आमदार साहेबांना जो कोणी उघडपणे विरोध करेल त्याची उचलबांगडी करायचा किंवा आपल्या पोरांकडनं लाथा बुक्क्यांनी मारून हाडं खिळखिळी करून 2-4 बरगड्या मोडायचा, हातपाय मोडायचे, जायबंदी करायचं. एखाद्यावर हात टाकला म्हणजे बाकीचे गपचूप राहायचे. दहशतीच्या गुंडगिरीच्या बळावर, पैशाच्या बळावर आमदार साहेब निवडून येत होते. त्यांच्या विरोधात अवाक्षर काढायची कोणाची हिंमत नव्हती. एका बाजूनं पक्यादादा आणि जयशादादा आमदार साहेबांची बाजू सांभाळत होते, तर या दोन्ही गुंडांना अभय देण्याचं काम, त्यांना राजकीय आश्रय देण्याचं काम आमदार साहेब करत होते. आमदार साहेबांना ते अंगवळणी पडलं होतं. निवडणूक काळात पक्यादादाला, जयशादादाला 5-10 लाख सोडायचे आणि मनासारखी निवडणूक जिंकायची. एकतर विरोधकानं पुन्हा नाद नाही केला पाहिजे आणि त्यातून विरोध केला तर विरोधकाला वेगळ्या पद्धतीनं संपवायचं, हे आजपर्यंत आमदार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धोरण अवलंबलेलं होतं. लोकशाहीत ठोकशाहीचा मार्ग ते अवलंबत होते. जी बायको नवऱ्याला थुका लावून जाते, राजरोसपणे मर्यादा सोडून वागते, ती आपली बायको नाही तर 7 जन्माची वैरीण आहे. नागिणीसारखी ती फुतकारते, तिला ठेचलंच पाहिजे. विषप्रयोगातनं ती वाचली. बहिणीचं, भाऊजाईचं कुभांड उघडं पडलं होतं, पण या पाठीमागचा सूत्रधार म्हणून षडयंत्र मात्र झाकलं गेलं होतं. तिरस्काराच्या आणि अहंकाराच्या वृत्तीनं तानाजी साखरेला पछाडलं होतं. तो एकटाच भूतासारखा वावरत होता. बायकोची, मुलाची, मुलीची पर्वा करत नव्हता. बायकोनी, शेवंतीनी माझा पराभव केला. मी नशेत असताना चप्पलनी मला सगळ्यांसमोर मारलं. माझ्या नावाचं कुंकू लावते आणि इतरांच्या बरोबर रंगढंग करते. सभ्यतेचा नखरा करत गावभर चक्रा मारते. तिच्याशी लग्न करून फसलो आणि माणसातनं उठलो. शेवंतीला आयुष्यातनं उठवायचं. फरशी कुऱ्हाडीला धार देत तानाजी साखरे न्यूनगंडातून, अहंगंडातनं भलता सलता नको तो विचार करायचा आणि पुन्हा पुन्हा नशेत शेवंतीचा खून करणार, तिला संपवणार म्हणत नशेत बरळत राहायचा. भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं आणि चावकं कुत्रं न भुंकता बेसावध माणसाचा लचका तोडल्याशिवाय राहत नाही. खरजुली डरजुली कुत्री आजूबाजूनं क्याव करत आजूबाजूनं घोटाळत राहतात. कुठल्या कुत्र्याचा कसा बंदोबस्त करायचा हे शेवंतीताईला चांगलं माहिती होतं. जशी भुंकणारी कुत्री असतात तशी काही गोंडा घोळणारी, आशेनं जिभल्या चाटणारी पण असतातच की. अनेक खडतर ऊनपावसाळे सोसलेल्या शेवंतीताईला अनुभवानं हे माहीत झालं होतं. अपप्रवृत्तीविरुद्ध लढायचं तिला माहिती होतं. कधीच कुठल्याही प्रसंगात तिला रडायचं माहिती नव्हतं. अनेक कटू प्रसंगांनी तिच्या डोळ्यातलं रडू तेव्हाच संपलं होतं. आयुष्याशी एकाकी झुंज देत अनितीविरुद्ध, नीतीनं अन्यायाविरोधात, न्यायानं अन्यायाविरोधात ती सत्यानं वाटचाल करत होती. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात ही कादंबरी तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. या कादंबरीचं हे प्रकरण आज संपलं. पुढचा भाग ऐकण्यासाठी पुन्हा भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.